वांगचुक यांना पाठिंबा, कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. दिल्लीत आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आता राज्यभरातून आवाज उठू लागला आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आज विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढत वांगचुक यांना पाठिंबा दिला. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसले होते. मात्र रविवारी पोलिसांनी त्यांना तिथून हलवून रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर देशभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढतोय. सोमवारी शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना सुरुवातीला अडवलं. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी मानवशास्त्र विभागापासून मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा काढला. हातात संविधानाची प्रत आणि महामानवांचे फोटो घेऊन त्यांनी आपला निषेध नोंदवला. नीटसारख्या परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळं आमचं भवितव्य धोक्यात आहे. याची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातले काय चालू आहे. आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आमचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे. ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे. तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काही आम्हाला आर्टिकल दिलेत, मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला, त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? टीटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे. म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे. तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही. जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे, ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. सरकारच्या या हुकुमशाहीला आणि ह्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठीच आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे. सरकार अतिशय असंवेदनशील झालेलं आहे. 20 दिवस पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक सर आमरण उपोषणासाठी बसले होते. त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं ते तिथून घेऊन गेले. कोर्टाचा आदेश वगैरे काही नव्हतं त्यामध्ये की त्यांना असं हॉस्पिटलाइज करा. 20 दिवस सरकारला काही त्यांची दयामाया आली नाही आणि अचानक ते या संसदेवरील मोर्चाचं नेतृत्व करणार होते. हे समजताच सरकार घाबरलं आणि सरकारने अतिशय घाणेरडी अशी कृती केली. पांढऱ्या बेडशीटमधून सरकारने त्यांना उचलून नेलं. हे अतिशय चुकीचं आहे सरकारचं कृत्य. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यासाठी आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे. जंतर मंतरवर चाललेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. शिवाजी विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत जावा, यासाठी हा मूक मोर्चा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, नीट परीक्षेची पेपरफुटी असेल, सेट परीक्षा, त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती यासारखे पण पेपर फुटलेले आहेत. तर याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि हे शैक्षणिक नुकसान अजून किती दिवस आम्ही विद्यार्थ्यांनी सहन करायचं? आणि आमच्या आवाजाला कुठेतरी वाट मिळावी म्हणून आम्ही हा मूक मोर्चा या ठिकाणी केलेला आहे. आणि आमची या मूक मोर्चातून एकच मागणी आहे की सोनम वांगचुक यांच्यासारख्या एका शिक्षण तज्ज्ञाला, एका शास्त्रज्ञाला सरकारनं जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला आमचा पाठिंबा आहे. तसंच त्यांचा या पद्धतीनं आवाज दाबला जातो आहे
तर एक सोनम वांगचुकचं सरकार आवाज दाबू शकतं, पण देशातल्या लाखो करोडो युवांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. हेच आम्ही या मूक मोर्चातून सांगण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा आवाज आम्ही केंद्र सरकारपर्यंत आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्हाला जिथं जिथं शक्य होईल त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दिल्लीत संसद भवनावरती निघणाऱ्या मोर्चालाही कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. शिक्षण आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून आता हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.